50 तोला 50 तोला कितना 50 तोला हा डायलॉग कुठे ऐकला तर आपल्या समोर संजू बाबा येतो आणि त्या संजू बाबाला इंडस्ट्रीमध्ये पुन्हा उभं करण्याचं काम केलं आणि ते सोडा वास्तव सारखा ग्रेट सिनेमा दिला एका मराठी माणसाने, ते म्हणजे आपले महेश मांजरेकर. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, इंग्लिश सगळीकडेच वजन असलेलं व्यक्तिमत्व. वास्तव पासून त्यांनी आपली छाप फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाडली. ऍक्टिंगच्या बाबतीत मांजरेकर तोडीचे कलाकार. मराठीत त्यांनी एक से बडकर एक सिनेमे दिले, पण हिंदी नंतर त्यांनी आपली चित्रपटांची गाडी मराठीकडे वळवली आणि अनेक फॅमिली एंटरटेनर चित्रपट दिले. एका गोष्टीची उणीव मात्र राहिली की साऊथच्या तोडीचे सिनेमे आपण आजपर्यंत बनवू शकलो नाही, पण महेश मांजरेकर या नावामध्ये असं पोटेन्शियल आहे जे मराठीत आजही एक खतरनाक मराठी पिक्चर करू शकतात. चला तर महेश मांजरेकर यांच्या चित्रपट जर्नी बद्दल थोडं जाणून घेऊया. महेश मांजरेकरांनी ऍज अ डिरेक्टर आपले पहिले 13 चित्रपट हिंदीच बनवले, त्यात एक इंग्लिश चित्रपट सुद्धा होता. कल्ट क्लासिक वास्तव दिल्यानंतर त्यांनी अस्तित्व, कुरुक्षेत्र, जिस देश में गंगा रहता है, हत्यार, विरुद्ध, वा लाईफ होतो ऐसी असे काही चित्रपट बनवले होते. सोबत अभिनेते म्हणून ते अनेक चित्रपटांमध्ये झळकले. पण 2009 साली त्यांनी एक असा चित्रपट लिहिला ज्यामुळे मराठी इंडस्ट्रीज बदलून गेली. तो होता मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. यामध्ये ते स्वतः शिवरायांच्या भूमिकेत झळकले होते आणि सोबतच हा चित्रपट मराठीत 25 कोटी कमावणारा पहिला चित्रपट ठरला. त्यामुळे महेश मांजरेकर नावाचं वादळ आता मराठी इंडस्ट्रीमध्ये घोंगावू लागलं. पुढे 2010 साली महेश मांजरेकर यांनी आपला पहिला मराठी चित्रपट डिरेक्ट केला. तो होता शिक्षणाच्या आईचा घो. तो चांगलाच गाजला, इतका की तमिळ आणि तेलुगूमध्ये त्याचे रिमेक सुद्धा झाले. नंतर त्यांनी आणला लालबाग परळ, जो हिंदीमध्ये होता सिटी ऑफ गोल्ड म्हणून. अनेक हिंदी कलाकार सुद्धा त्यांनी या चित्रपटातून मराठीत आणले. या चित्रपटाला एक चांगला रिस्पॉन्स मिळाला. 2011 दरम्यान साऊथ पासून बॉलिवूड मध्ये ऍक्शन मूवीचा ट्रेंड पसरला होता. त्यामुळे मांजरेकरांनी काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आणि मराठीत उतरवला फक्त लढ म्हणा. याला तसा इतका रिस्पॉन्स मिळाला नाही, पण मराठीत एक बेंचमार्क सेट झाला. यानंतर त्यांनी काकस्पर्श आणि कोकणस्थ चित्रपट बनवले. ते तसे फारसे चालले नाहीत आणि त्यांनी हिंदी सिनेमापासूनही फारकत घेतली होती. पण आता ते मराठीत काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत होते आणि 2016 साली आला महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित नटसम्राट. नाना पाटेकर यांची गणपत रामचंद्र बेलवलकर ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली आणि नटसम्राट मराठीत 50 कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला. पुढे त्यांनी FU फ्रेंडशिप अनलिमिटेड या चित्रपटातून आपला मुलगा सत्या मांजरेकर याला लॉन्च केलं. यानंतर त्यांनी पु ल देशपांडे यांचा बायोपिक भाई व्यक्ती की वल्ली हे बनवण्याचं धनुष्य पेललं. हा चित्रपट तसा चालला, पण यावर प्रेक्षकांकडून टीका सुद्धा झाली. 12 वर्षांनी ते पुन्हा बॉलिवूडकडे वळले आणि त्यांनी मुळशी पॅटर्नचा रिमेक केला अंतिम म्हणून. यामध्ये सलमान खान झळकला होता. चित्रपट इतका चालला नाही. पुढे त्यांनी अनेक चित्रपट केले. पांघरुण, नाय वरण भात लोणचा, कोण नाही कोणचा, ही अनोखी गाठ, जुनं फर्निचर, एक राधा एक मीरा, पुन्हा शिवाजीराजे भोसले. पण त्यांच्या एका चित्रपटाची सर्वात जास्त चर्चा झाली, वेडात मराठे वीर दौडले साथ, जो अनाऊन्स झाला. मोठ्या थाटात पोस्टर लॉन्च झालं. राज ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार होता. या मराठीतल्या मेगा बजेट चित्रपटाची घोषणा 2023 साली करून सुद्धा चित्रपट अजूनही रखडलाय. तसं शिवकाळावर सतत चित्रपट बनतच आहेत. नुकताच रितेश देशमुखचा राजा शिवाजी आला. 75 कोटींच्या बजेटवर बनवलेल्या चित्रपटाने 130 कोटींची कमाई केली, पण मराठीत इतका मोठा सिनेमा करूनही त्याला हवी तशी दाद मिळाली नाही. त्यामुळे महेश मांजरेकर यांचा प्रोजेक्ट सुद्धा चालेल का हा सुद्धा प्रश्नच आहे. ऑस्कर पर्यंत पोहोचणाऱ्या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली होती. स्लमडॉग मिलिनेअर आणि द व्हाईट टायगर सारख्या चित्रपटांमध्ये ते विशेष भूमिकेत झळकले होते. मुळात महेश मांजरेकर हे भारतीय चित्रपट सृष्टीमधलं मोठं नाव आहे. बॉलिवूड पासून साऊथ सगळीकडेच त्यांना मान आहे. अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केले आणि त्यांचा मोठेपणा असा की जे नौके कलाकार आहेत, डिरेक्टर आहेत, त्यांच्यासोबतही मांजरेकर काम करतात, त्यांना प्रोत्साहन देतात. मराठी इंडस्ट्री उत्तम चित्रपट देते अशी भारतभर आपली ओळख असली तरी अजूनही आपण तितके कमर्शियल झालो नाही असंच म्हणावं लागेल. आजही मराठी प्रेक्षक फॅमिली ड्रामा, लव्ह स्टोरी सोडून काहीतरी वेगळं मराठीत अनुभवण्याची वाट बघतोय आणि असा खतरनाक चित्रपट बनवण्याची धमक फक्त एकाच माणसात आहे, ते म्हणजे महेश मांजरेकर. कारण त्यांना मराठी प्रेक्षकांची नस सुद्धा माहिती आहे आणि त्यांना मराठी प्रेक्षकांची ताकद सुद्धा माहिती आहे.